मोस्ट ऑफ द प्रोफेशनल मला प्रश्न विचारतात, सर नेमकं सुरुवात कुठून करायची फायनान्शियल फ्रीडम मिळवण्यासाठी? पैसा येतो, पण तो टिकतच नाही आणि इन्व्हेस्टमेंट करायची आहे, पण तेवढा कॉन्फिडन्सच येत नाही. तर मी या सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे माझं फायनान्शियल ट्रान्सफॉर्मेशन मॉडेल. काय आहे हे मॉडेल? आज मी तुम्हाला संपूर्ण कन्सेप्ट समजून सांगणार आहे, अगदी सोप्या मराठी भाषेमध्ये. 6 बेसिक कन्सेप्ट्स आहेत. त्या सर्वांनी जर इम्प्लिमेंट केल्यात, तर नक्कीच अश्युरिटीसोबत सांगतो, की तुमचे फायनान्शियल जर्नी ही खूपच सोपी होईल आणि तुम्ही फायनान्शियली फ्रीसुद्धा लवकरच होणार. चला तर मग समजून घेऊयात या 6 सिंपल कन्सेप्ट. फर्स्ट स्टेप कोणती आहे? तर एम फॉर माइंडसेट. माइंडसेट कसा वर्क करतो हे आज आपण बघणार आहोत. 2 प्रकारचे माइंडसेट असतात, पॉझिटिव्ह माइंडसेट आणि निगेटिव्ह माइंडसेट. निगेटिव्ह माइंडसेट म्हणजे पैसा कमवणं हे माझ्यासाठी खूपच अवघड आहे. जोपर्यंत मी रात्रंदिवस काम करत नाही, तोपर्यंत मी पैसाच कमवू शकत नाही. आणि श्रीमंत लोक हे खूप नशीबवान असतात म्हणून त्यांच्याकडे पैसा येतो. आणि माझ्यासाठी ही खूपच अवघड गोष्ट आहे श्रीमंत बनणं. हा जो माइंडसेट असतो, हा असतो निगेटिव्ह माइंडसेट. आणि पॉझिटिव्ह माइंडसेट म्हणजे काय असतं, की श्रीमंती ही पॉझिटिव्ह माइंडसेट असणाऱ्या लोकांच्या डोक्यातच असते, म्हणून ती त्यांच्या बँक अकाउंटमध्ये सुद्धा रिफ्लेक्ट होते. पैसा कमवणं हे त्यांच्यासाठी खूपच सोपं असतं, कारण त्यांना माहीत असतं पैशाला हार्डवर्क करून कधीच मिळवता येत नाही. जोपर्यंत आपण स्मार्ट वर्क करत नाही, तोपर्यंत पैसा हा कमवताच येत नाही. आणि खूप पटीने ज्यावेळेस पैसा कमवायचा असतो, त्यावेळेस स्किल किती इम्पॉर्टंट असतं. आणि पॉझिटिव्ह माइंडसेट असणारे लोक हे त्यांचे स्किल वाढवण्यावरच फोकस करतात. त्यासाठी ते शिक्षण घेतात, एज्युकेशन घेतात आणि त्यासाठी ते खर्च करतात खूप पटीने स्वतःच्या स्किल वाढवण्यासाठी. आणि अशा वाढलेल्या स्किल ज्यावेळेस त्यांच्याकडे संधी येतात, त्या संधी त्यांच्यासाठी पैसा कमवण्यासाठी कामाला लावतात. आणि ह्या स्किलचं रूपांतर ते त्यांचं आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी करतात. तर नक्कीच पॉझिटिव्ह माइंडसेट अशा पद्धतीने काम करतो आणि आपल्यालाही अशाच पद्धतीने पॉझिटिव्ह माइंडसेट तयार करायचा आहे, म्हणजेच आपण फायनान्शियली फ्री लवकरच होऊ. दुसरी कन्सेप्ट आहे पॉईंट नंबर 2, ऑर्गनाइज युअर मनी. पैशाला आपल्याला दिशा देता आली पाहिजे, त्याला ट्रॅक करता आलं पाहिजे प्रॉपर वेने. मोस्ट ऑफ दी प्रोफेशनलचं इन्कम भरपूर येतो, पण त्यांना पैशाला ट्रॅक करता येत नाही. त्यामुळं पैसा कुठे जातो हेच त्यांच्या लक्षात येत नाही. तो पाण्यासारखा निघून जातो. जसं पाण्याला आपण अडवल्यानंतर, त्याला बांध घातल्यानंतर त्याचं रूपांतर डॅममध्ये होतं, त्याच पद्धतीने जर पैशाला प्रॉपर पद्धतीने आपण अडवलं, त्याचं बजेटिंग केलं, तर नक्कीच त्याचा कंपाऊंडिंगचा बेनिफिट आपण घेऊ शकतो. पैसा हरवत नाही, तो डायरेक्शन नसल्यामुळं वाहून जातो. आणि यासाठी असते बेसिक कन्सेप्ट, ती म्हणजे बजेटिंग. आलेला इन्कम प्रत्येक महिन्याला आपल्याला ट्रॅक करण्यासाठी आपल्या इन्कममधला 50% अमाऊंट ही आपल्या नीड्सवर आपण खर्च करणं गरजेचं आहे. 30% अमाऊंट ही आपली वॉन्ट्समध्ये, म्हणजे आपले लक्झरियस लाईफसाठी. आणि 20% अमाऊंट ही आपल्या सेविंग्ज होतील आणि इन्व्हेस्टमेंट होतील. फर्स्ट बजेटिंग. नंतर दुसरं असतं की एक्सपेन्स ट्रॅक करता आले पाहिजे, ट्रॅकिंग जमलं पाहिजे. जो आपल्याला महिनाभरचा खर्च होतो, तो प्रॉपर वेने आपण ट्रॅक करणं गरजेचं असतं. म्हणजे मग आपल्याला कळतं की आपण प्रॉपर पद्धतीने खर्च करतोय का विनाकारण आपल्याला खर्च होतो. आणि जो विनाकारण होणारा खर्च असतो, तो आपण थांबवतो आणि नक्कीच त्याचं रूपांतर इन्व्हेस्टमेंटमध्ये होतं. तिसरं असतं की इमर्जन्सी फंड, आपत्कालीन निधी आपला तयार असला पाहिजे. तो मोस्ट ऑफ दी प्रोफेशनलचा नसतोच, कारण त्यांना एवढा कॉन्फिडन्स असतो की माझी नोकरी ही परमनंटच असणार, मला काहीच प्रॉब्लेम कधी येऊ शकत नाही. पण असं कधीच होत नाही. इमर्जन्सी कधीच सांगून येत नाही, संकट कधीच सांगून येत नसतं. नोकरी कधीही जाऊ शकते किंवा आपल्याला मोठं आजार पण येऊ शकतं किंवा कोणतीही इमर्जन्सी येऊ शकते. त्यासाठी कमीत कमी 3 ते 6 महिन्याचा इमर्जन्सी फंड आपला तयार असणं गरजेचं आहे. बेसिक फॉर्म्युला आपल्याला हे सांगतो, सर्वप्रथम बजेटिंग करा, नंतर इमर्जन्सी फंड तयार करा आणि आपले एक्सपेन्सेस ट्रॅक करा. त्यानंतर येतो पॉईंट नंबर 3. पॉईंट नंबर 3, न्यू इन्कम सोर्सेस. नवनवीन इन्कम सोर्सेस जनरेट करण्याची गरज असते.
₹10 एकाच उत्पन्नातून येण्यापेक्षा एक रुपया हा ज्यावेळेस 10 ठिकाणाहून आपल्याकडे येतो त्यावेळेसच आपण लवकर फायनान्शियली फ्री होऊ शकतो. केवळ फक्त माझ्याकडे नोकरी आहे आणि नोकरीच्या भरोश्यावर मी इन्फ्लेशनला बीट करू शकत नाही. नोकरी कधीही जाऊ शकते, हा एक प्रॉब्लेम असतो. कधी आजार पण येऊ शकतं. तर यामध्ये नोकरीची अश्युरिटी नसते आणि नोकरीवर फक्त आपण आपले गोल कधीच अचीव करू शकत नाही. त्यामुळंच एकच उत्पन्न म्हणजे खूप मोठा धोका असतो. मल्टिपल इन्कम सोर्सेस म्हणजेच आपल्याला फायनान्शियली स्टॅबिलिटी येते. स्किल आपण आपले वाढवले पाहिजे. डिजिटल स्किल असतं, फायनान्शियल स्किल असतं, कम्युनिकेशन स्किल, लीडरशिप स्किल. जे कोणते स्किल तुमच्यामध्ये आहे त्याच्यावर काम करून त्यांना एका वेगळ्या उंचीपर्यंत ज्यावेळेस आपण नेणार तर त्यामधूनही आपण आपला इन्कम जनरेट करू शकतो. मार्केटमधली गरज आपण ओळखली पाहिजे आणि त्याच्यानुसार मार्केटच्या गरजा ओळखून नवीन ट्रेंड समजून घेणं गरजेचं आहे आणि आपण आपला नवीन बिझनेस त्यानुसार क्रिएट करणं गरजेचं आहे. जसा उदाहरणच द्यायचं ठरलं तर मार्केटमधली गरज ओळखली होती फक्त जिओनी. ज्यावेळेस महिनाभर आपण 1 GBसाठी लढत होतो त्याच वेळेस जिओनी आपल्याला 1 GB पर डे दिलं आणि नंतर आज त्याचा ते खूप मोठा कंपाऊंडिंग फायदा मिळवत आहे. म्हणजेच काय होतं की आपल्याला मल्टिपल इन्कम सोर्सेस जनरेट करता करता मार्केटची पण गरज ओळखणं हे तेवढंच महत्त्वाचं असतं. आणि याचे फायदे काय होतात तर आपल्याला आर्थिक सुरक्षितता मिळते. स्वप्न आपलं लवकर पूर्ण होऊ शकतं, वेळेचं स्वातंत्र्य मिळतं, आर्थिक स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानसिक शांतता मिळते. म्हणूनच आजच निर्णय घ्यायचा आहे. एकच नाही तर अनेक उत्पन्नाचे स्रोत तयार करायचे आहेत आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत बनायचं आहे. बघूयात पुढचा पॉईंट नंबर 4. पॉईंट नंबर 4 एक्सपांड थ्रू इन्व्हेस्टिंग. गुंतवणुकीतून वाढ करा. ज्यावेळेस आपल्याला इन्कम येतो मोस्ट ऑफ दी प्रोफेशनल असा विचार करतात की माझी इन्व्हेस्टमेंट ही सर्व माझी सेविंग अकाउंटमध्ये असणार आहे किंवा FDमध्ये असणार आहे. सर्वात मोठा प्रॉब्लेम हा असतो की सेविंग अकाउंटमध्ये आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट फक्त भेटतो 2.5 ते 3%, FDमध्ये असतो फक्त 6 ते 7%. म्हणजेच आपण इन्फ्लेशनसुद्धा बीट करू शकत नाही. म्हणूनच स्मार्टली इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं असतं जेणेकरून आपला पैसा आपल्यासाठी कामाला आपल्याला लावू शकतो आणि त्याच्यातूनच आपण श्रीमंत होऊ शकतो आणि फायनान्शियली फ्रीसुद्धा होऊ शकतो. म्हणजेच म्युच्युअल फंड, स्टॉक्स, PPF, NPS, रिअल इस्टेट, गोल्ड, बॉन्ड्स यासारखे जे इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट असतात त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं असतं. इन्व्हेस्टमेंट कशी सुरू करायला पाहिजे तर सर्वप्रथम आपण आपले गोल ठरवले पाहिजे. कोणतं गोल आपल्याला अचीव करायचं आहे. म्हणजेच आपलं रिटायरमेंट प्लॅन करायचं आहे, चाइल्ड एज्युकेशन असेल, हायर एज्युकेशन असेल, मुलाचं लग्न असेल, यासाठी आपण ध्येय सर्वप्रथम फिक्स करणं गरजेचं असतं. त्यानुसार जोखीम स्वीकारायची असते आणि योग्य इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट आपल्याला निवडायचं असतं आणि ते निवडून सर्वात महत्त्वाचं नियमित गुंतवणूक करणं गरजेचं असतं आणि दीर्घकालीन मार्केटमध्ये राहणं गरजेचं असतं. ज्यामुळं आपण आपला कंपाऊंडिंगचा बेनिफिट घेऊ शकतो. म्हणजेच स्मार्ट इन्व्हेस्टिंगचे फायदे काय असतात तर पैसा हा खूप पटीने चांगल्या पद्धतीने वाढतो आणि तुमचे स्वप्न लवकर पूर्ण होऊ शकतात. महागाईवर आपण म्हणजेच इन्फ्लेशन आपण बीट करू शकतो. वेळेसोबतच कंपाऊंडिंगचासुद्धा आपण फायदा घेऊ शकतो लाँग टर्म इन्व्हेस्टेड असलो तर आणि आर्थिक ध्येय लवकर आणि निश्चितपणे आपण गाठू शकतो. म्हणजेच सर्वांचा सारांश म्हणजेच की इन्व्हेस्टिंगचे 3 गोल्डन रूल असतात. एक तर इन्व्हेस्टिंग लवकर सुरू करणं गरजेचं असतं, नियमित आणि दीर्घकाळ गुंतवणूक करणं गरजेचं असतं आणि बाजारातील चढ उतारांकडं दुर्लक्ष करणं गरजेचं असतं. हे 3 गोल्डन रूल आहेत. म्हणूनच सेविंग फक्त तुम्हाला सुरक्षित ठेवते पण इन्व्हेस्टिंग तुम्हाला श्रीमंत बनवते. म्हणजेच इन्व्हेस्टिंग किती महत्त्वाचे आहे हे तुम्हाला ह्या पॉईंटवरून लक्षात आलं असेल. इन्व्हेस्टिंग ही तुम्हाला कंपाऊंडिंगचा बेनिफिट मिळवून देते. यानंतर बघूयात पॉईंट 5. पॉईंट नंबर 5 युअर वेल्थ प्रोटेक्शन. संपत्तीचं संरक्षण. कमावणं महत्त्वाचं आहे पण कमावलेलं टिकणंही त्याहून महत्त्वाचं आहे. म्हणूनच
आपल्या संपत्तीचं प्रोटेक्शन होणं खूप गरजेचं असतं. असं म्हणतात, प्रोटेक्ट टुडे, सिक्युअर टुमॉरो. संरक्षणाशिवाय संपत्ती टिकत नाही. संरक्षणासह संपत्ती वाढते आणि पिढ्यानपिढ्या टिकते. मोस्ट ऑफ दी प्रोफेशनल हेच चूक करतात. तो त्यांचा इमर्जन्सी फंडच तयार करत नाही. कारण ज्यावेळेस तुमचे इमर्जन्सी फंड हा तयार असतो, तो तुमच्या आपत्कालीन निधी म्हणून वापरात येतो. कधीही एखादी इमर्जन्सी आली, संकट आलं, नोकरीस जाण्यासारखा एखादा प्रॉब्लेम तयार झाला, आजारपण आलं, अपघात झाला, तर यावेळेस तुमची सेव्हिंग अकाउंटमधले जे फंड असतो तो उडत नाही, तर तुमचा जो सेपरेट तुम्ही तयार केलेला फंड असतो, इमर्जन्सी फंड, तो तुमच्या कामाला येतो. इन्शुरन्स हे असणं खूप महत्त्वाचं आहे, पण ते इन्शुरन्स कोणते, तर ट्रॅडिशनल इन्शुरन्स पॉलिसी नाही, तर टर्म इन्शुरन्स. तुमच्यानंतर तुमच्या फॅमिलीची जबाबदारी हा टर्म इन्शुरन्स घेत असतो. तुमच्या फॅमिलीला प्रोटेक्ट करत असतो. आर्थिक क्रायसिसमध्ये, फायनान्शियल क्रायसिसमध्ये तुमची फॅमिली अडकायला नको म्हणून तुमच्या साथीला असतो टर्म इन्शुरन्स. आणि आजच हा सर्वांनी काढून घेणं गरजेचं आहे. हेल्थ इन्शुरन्स हा तुमच्या आजारपणामध्ये तुमचे जे पैसा असतो त्याचं संरक्षण देतो. कारण तुमची सेव्हिंग अकाउंटमधले जे अमाऊंट असते ती तुमच्या कधी आजारपणात किती उडू शकते हे कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे तुमच्या आजारपणात तुम्हाला जो साथीला मदतीला येतो तर ते असतं हेल्थ इन्शुरन्स. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पर्सनल ॲक्सिडेंटल इन्शुरन्स आणि क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स. हे दोन इन्शुरन्स तर खूपच महत्त्वाचे आहे. ट्रॅडिशनल इन्शुरन्स पॉलिसीजपेक्षा हे जे मी तुम्हाला सांगितले, टर्म इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, पर्सनल ॲक्सिडेंटल इन्शुरन्स आणि क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स, हे 4 इन्शुरन्स खूप महत्त्वाचे आहेत. डेब्ट कंट्रोल आपल्याला करता आली पाहिजे, तरच आपण आपल्या कर्जाच्या जाळ्यातून मुक्त होऊ शकतो. आणि ज्यावेळेस आपण कर्जाच्या जाळ्यातून मुक्त होतो, कर्ज फ्री राहतो, त्यावेळेस फायनान्शियली फ्री झाल्यासारखंच असतं. तुमच्या इन्कमच्या कमीत कमी फक्त 40% अमाऊंट तुमची EMI स्वरूपात जाणं गरजेचं असतं. त्याच्यापेक्षा जास्त अमाऊंट ज्यावेळेस तुम्ही EMIच्या स्वरूपात पे करतात, तर त्यावेळेस तुम्ही अजून कर्जाच्या जाळ्यामध्ये अडकत चालतात. त्यामुळं कर्ज फ्री जर करायचं असेल, कर्जाच्या जाळ्यातून आपल्याला मोकळं व्हायचं असेल, तर नक्कीच आपला EMI हा खूप कमी असणं गरजेचं असतं. आणि दुसरा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, कमी रेट ऑफ इंटरेस्टचं जे लोन असतं, ते लोन जास्त काळ ठेवून जे हाय रेट ऑफ इंटरेस्टचं लोन असतं ते लवकर नील करण्याचा आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. लीगल अँड डॉक्युमेंट प्रोटेक्शन, कायदेशीर आणि दस्तऐवज सुरक्षितता आपण ठेवणं गरजेचं असतं. विल तयार करून ठेवणं गरजेचं असतं. नॉमिनी योग्य निवडा आणि महत्त्वाची कागदपत्र हे सुरक्षित ठेवा. असेट प्रोटेक्शन हे त्याहीपेक्षा खूप महत्त्वाचं असतं. मालमत्ताची योग्य नोंदणी करणं गरजेचं आहे. जॉईंट ओनरशिपचा आपण विचार करू शकतो. म्हणजेच असेट प्रोटेक्शन हे छान पद्धतीने आपल्याला करता येतं. लक्षात ठेवा, संकट कधीही येऊ शकतं, पण तयारी असेल तर तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित राहील. त्याच्यामुळं प्रोटेक्शन हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे जर तुम्हाला फायनान्शियली फ्री व्हायचं असेल तर. यानंतर पॉईंट नंबर 6. आत्तापर्यंत आपण जे 5 पॉईंट बघितलेले आहेत त्यावर जे कोणी काम करणार, त्या गोष्टी इम्प्लिमेंट करणार, तर त्यांना हा 6वा पॉईंट निश्चितच अचीव करता येईल. तोच म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य, फायनान्शियल फ्रीडम. हेच आपलं अंतिम ध्येय आहे आणि ते मिळवणं खूप सोपं असतं जर आपण या रोडमॅपवर व्यवस्थितपणे चाललो तर. म्हणजेच पैशाची चिंता न करता स्वतःच्या अटींवर आयुष्य जगणं म्हणजेच फायनान्शियली फ्री होणं. याच्यामधून आपल्याला काय फायदे होतात, तर आपल्याला आपलं ड्रीम व्हॅकेशन आपण एन्जॉय करू शकतो. क्वालिटी टाईम विथ फॅमिली, वर्क फ्रॉम एनिवेअर, फॉलो युअर पॅशन, गिव्ह बॅक टू दी सोसायटी. या सगळ्या गोष्टी आपण कधी अचीव करू शकतो, ज्यावेळेस आपण आर्थिक स्वातंत्र्य मिळवतो. म्हणजेच जेव्हा तुमचे असेट आणि तुमच्या इन्व्हेस्टमेंट तुमच्या लाईफस्टाईलला सपोर्ट करतात, म्हणजेच तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झालेले आहात. थोडक्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, फायनान्शियल फ्रीडम ही एका दिवसात मिळत नाही, पण योग्य दिशा, योग्य सवयी आणि योग्य कृतीने ते नक्कीच एक दिवस आपण अचीव करू शकतो. आजच्या सेशनमध्ये आपण जे 6 पॉईंट बघितले त्यावर काम केलं तर नक्कीच आपण फायनान्शियली फ्री होऊ. म्हणजे माइंडसेट तयार करण्यापासून आपण फर्स्ट पॉईंट बघितला. त्यानंतर ऑर्गनाइज युअर मनी, न्यू इन्कम सोर्सेस जनरेट करणं,
आणि इन्व्हेस्टमेंट प्रॉपर करणं, तुमची वेल्थ जी असेल त्याला व्यवस्थित प्रोटेक्शन देणं आणि फायनान्शियली फ्री होणं. हे ज्या 6 स्टेप्स आहेत ह्या खूप महत्त्वाच्या आहेत, जेणेकरून आपण आपलं आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकतो. हा प्रवास लांबचा आहे, पण योग्य मार्गावर जर प्रारंभ केला तर नक्कीच यश तुमच्या हातातच आहे. सर्वात महत्त्वाचं काय असतं तर शिकणं, लर्निंग फेजमध्ये जाणं. लर्निंग घेऊन आपण मल्टिपल इन्कम सोर्सेस जनरेट करणं गरजेचं आहे आणि त्याच्यातून फायदा होणार की आपलं इन्कम वाढणार. वाढलेलं इन्कम प्रॉपर पद्धतीने इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे आणि इन्व्हेस्टेड अमाऊंटला प्रॉपर संरक्षण इन्शुरन्सच्या माध्यमातून देणं गरजेचं आहे आणि हे सर्व केल्यानंतर नक्कीच आपण आर्थिक स्वातंत्र्य मिळवू. आज जे आपण 6 पॉईंट शिकलेलो आहे ते प्रत्येक पॉईंट तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही लिहून ठेवा. प्रत्येक पॉईंटसमोर तुम्ही आता सध्या कुठे आहात हे तुम्ही स्वतःचं अवलोकन करणं गरजेचं आहे. स्वतःला 10 पैकी किती मार्क आपण देऊ शकतो हे बघितलं पाहिजे आणि दररोज 1% इम्प्रूव्हमेंट तरी आपण करण्याचा संकल्प केला पाहिजे. हे कधी साध्य होतं ज्यावेळेस आपण डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी मेंटेन करू. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा मॉडेल रेडी. मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे पुढचा माझा नेक्स्ट व्हिडिओ, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं नवीन व्हर्जन तयार करू शकता.